केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी म्हणजेच 1 फेब्रुवारी 2026 रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात देशाच्या कृषी क्षेत्रासाठी 1,62,671 कोटी रुपयांची तरतूद केलेली असून यामध्ये मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी 7.12% वाढ करण्यात आलेली आहे। या अर्थसंकल्पात प्रामुख्याने लहान शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि जागतिक बाजारपेठेत भारतीय उत्पादनांची ओळख निर्माण करणे या त्रिसूत्रीवर सरकारने भर दिला आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये या वर्षीच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी केलेल्या तरतुदीमधील महत्त्वाच्या बाबी आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी योगेश पवार आणि आपण पाहतात कृषीशास्त्र। 2026-27च्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या आणि महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या। यामध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारने पारंपरिक पिकाऐवजी हाय व्हॅल्यू असलेली पिकं जसं की काजू, अक्रोड, नारळ आणि चंदन यासारख्या पिकाच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्याचे जाहीर केले। यासाठी भारतीय काजूला जागतिक स्तरावर प्रीमियम ब्रँड म्हणून प्रस्थापित केले जाईल, ज्यामुळे निर्यातीत मोठी वाढ होईल। त्याचबरोबर चंदनाची शेती आणि त्याच्या कापणीनंतरची प्रोसेस सोयीस्कर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारे एकत्रितपणे काम करतील, जेणेकरून भारताची ओळख ही चंदनाचा देश म्हणून होईल। भारतातील शेतकऱ्यांना डिजिटल प्लॅटफॉर्मशी जोडण्यासाठी भारत विस्तार या उपक्रमाची घोषणा करण्यात आली। या उपक्रमामुळे शेतीशी संबंधित प्रक्रिया शिकणे आणि सरकारी योजनांचा लाभ कुठपर्यंत पोहोचला हे ट्रॅक करणे अगदी सोपे होईल। या योजनेद्वारे शेतकऱ्यांना किसान कॉल सेंटरची थेट सेवा मिळेल आणि हवामानाचा अचूक अंदाज घर बसल्या बघता येईल। डोंगराळ भागातील आव्हानावर मात करण्यासाठी अक्रोड, बदाम आणि जर्दाळू यासारख्या पिकांच्या लागवडीसाठी विशेष योजना लागू केली जाईल, जेणेकरून दुर्गम भागातील शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढेल। पशुपालन व्यवसायाला अधिक व्यावसायिक स्वरूप देण्यासाठी सरकारने क्रेडिट लिंक सबसिडी कार्यक्रमाची आणि या क्षेत्रातील नवीन स्टार्टअपला पाठबळ देऊन रोजगार निर्मितीची घोषणा केली आहे। त्याचबरोबर शेतकरी उत्पादक संस्थांना प्रोत्साहन दिले जाईल, जेणेकरून उत्पादन, वितरण आणि विक्री या साखळीत शेतकऱ्यांचा वाटा वाढेल। कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मिशन फॉर कॉटन प्रोडक्टिव्हिटी म्हणजेच कापूस उत्पादन योजना हे जाहीर केली गेली आहे। या 5 वर्षाच्या मिशनद्वारे कापसाची उत्पादकता वाढवणे आणि शेतकऱ्यांना जागतिक दर्जाचे बियाणे आणि तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे हा उद्देश आहे। या 5 वर्षाच्या मिशनमुळे कापूस उत्पादकांच्या उत्पन्नात मोठी वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही। भारताच्या विस्तीर्ण किनारपट्टीवर राहणाऱ्या लोकांसाठी सरकारने मत्स्य व्यवसाय साखळी मजबूत करण्यावर भर दिला आहे आणि यासाठी 500 नवीन जलाशयांचा विकास केला जाणार आहे। या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांशी संबंधित काही योजनांसाठी किती रुपयांची तरतूद केली आहे हे बघूया। पीएम किसान सन्मान निधीसाठी 63,500 कोटी, राष्ट्रीय कृषी विकास योजनेसाठी 8,550 कोटी, पीएम कृषी सिंचाई योजनेसाठी 6,587 कोटी, मत्स्य व्यवसाय क्षेत्रासाठी 2,761 कोटी, उच्च मूल्य शेती जसं की नारळ, काजू, कोको आणि चंदन यासाठी 350 कोटी, पीक विमा योजनेसाठी 15,000 कोटी आणि व्याज सवलतीसाठी 22,600 कोटी एवढी तरतूद केली आहे। अशा प्रकारे या बजेटमध्ये सरकारने कृषी क्षेत्रातील विविध घटकांवर भर देण्याचा प्रयत्न केला आहे। परंतु पुढील काळात याचा शेतकऱ्यांना किती फायदा होतो आणि शेतकऱ्यांचे किती पट उत्पादन वाढते हे पाहणे गरजेचे आहे। शेतकरी मित्रांनो, या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी केलेल्या तरतुदीबद्दल तुमचे काय मत आहे ते कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद। जय जवान, जय किसान।